सैफ हल्ला प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली। आपण सैफच्या घरात घुसतोय हेच आरोपीला माहीत नव्हतं। आरोपी अटकेत आहे। पोलीस तपासात दरम्यान आता नवीन माहिती समोर आलेली आहे। आरोपी चोरीच्या उद्देशाने इमारतीत घुसला। सैफवरील हल्ल्यानंतर आरोपी घाबरून पळाल्याचं कळतंय। त्यानंतर आरोपी दादरवरून ठाण्याच्या दिशेने निघाला। पोलीस तपासात आता ही नवीन माहिती समोर आली। आरोपी अटकेत आहे। पोलीस तपासामध्ये आता नवीन माहिती समोर आल्या। सैफवरील हल्ल्यानंतर आता आरोपी घाबरून त्या ठिकाणाहून आरोपीने पळ काढली होती। त्यानंतर आरोपी दादरवरून ठाण्याच्या दिशेने गेल्याची देखील माहिती मिळते। सैफ हल्ला प्रकरणात मोठी अपडेट आहे। खरं तर आरोपीला हे सैफ अली खानचं घर आहे। सैफच्या घरात आपण घुसतोय याची देखील कल्पना नव्हती, माहिती नव्हतं आणि हल्ला झाल्यानंतर आरोपी घाबरला आणि त्या ठिकाणाहून त्याने पळ काढल्याची माहिती मिळते। सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी हे केंद्रीय गृहमंत्र्यांचं अपयश आहे। युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी ही टीका केली। तर पालिका निवडणुकांसाठी बांगलादेशचा अँगल दिला जातोय का अशी टीका देखील यावेळी रोहित पवार यांनी केली। आरोप प्रत्यारोपाच्या फैरी पुन्हा एकदा झडत आहेत। हल्लेखोर बांगलादेशी हे केंद्रीय गृहमंत्र्यांचं अपयश आहे। मागच्या 10 वर्षापासून भाजपचे सरकार असताना असे प्रकार घडतात कसे असा थेट सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला। ही गंभीर बाब आहे। खरं तर म्हणजे ह्याच्यात आपण ह्या जे काही शोध लागलेला आहे जर खरोखर ते रोहिंग्या असतील तर केंद्रीय गृहमंत्र्यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे, कारण हे त्यांचं फेलियर आहे। जर देशात आपले रोहिंग्या येत असतील असे गेले 10 वर्ष भाजपचं सरकार आहे, तिसरी टर्म सुरू झालेली आहे, बहुमताचं सरकार आहे आणि हे होत असताना जर दुसऱ्या देशांमधून असे घुसायला लागले मग केंद्र सरकारची नक्की जबाबदारी काय आहे आणि हे फेलियर आहे का केंद्र सरकारचं हे देखील आम्हाला सांगणं गरजेचं आहे, कारण ही फारच गंभीर बाब आहे। जर असं खरोखर व्हायला लागलं असेल तर ह्याच्यावर कुठे ना कुठेतरी प्रधानमंत्री महोदयांनी देखील उत्तर देणं गरजेचं आहे। सैफ अली खानवर जो काही हल्ला झाला त्याला वेगळ्याच दिशेने म्हणजे इथं आमच्या सगळ्यांचं मत आहे की इथं कलाकार नेते सेफ वाटत नाहीत, त्यांना सुखरूप नाही, त्यांच्यावर हल्ला होतो, गोळीबार होतो, चाकूवार होतो। मग जर मोठे नेते आणि कलाकार आणि हे प्रसिद्ध VIP लोकच जर सेफ नसतील या महाराष्ट्रामध्ये तर गरिबाचं आणि सामान्य लोकांचं काय होणार? त्याच्यावर चर्चा होण्यापेक्षा पोलिसांनी आता वेगळी भूमिका घेत पोलीस जिथं कमी पडलेत मग आता पोलीससुद्धा राजकीय नेत्यांसारखं नाही तर राजकीय नेत्यांचा आदेश घेऊन या सगळ्या गोष्टीला आता कुठेतरी वेगळ्या दिशेने घेऊन चाललेत। मग असं म्हणावं लागेल की हा जो मारेकरू आहे आणि हा विषय थोडा बांगलादेशकडे जो घेऊन नेला जात आहे मग आपल्याला म्हणावं लागेल मुंबईचं इलेक्शन जरा जवळ आलेलं दिसतंय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, खरं तर सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली, मात्र त्यानंतर आता राजकारण होते, आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांची प्रतिक्रिया आली। काय या संदर्भात सविस्तर माहिती? नक्कीच आपण पाहिलं तर सैफ अली खान याच्यावरती हल्ला करणारा हा जो आरोपी आहे तो बांगलादेशी आहे आणि त्याच्याकडे काही कागदपत्र आहेत ते देखील आता पोलिसांना मिळालेले आहेत आणि त्याच्याकडून काही कागदपत्रे ती देखील पोलिसांनी जप्त केलेली आहेत। तर त्यामुळे या सर्व गोष्टींवरून हा जो आरोपी आहे तो बांगलादेशी असल्याचं पोलीस तपासामध्ये आहे ते आता पुढे आलेलं आहे आणि त्याच प्रमाणात ते आरोपींनी देखील कबूल केलेलं आहे। ज्या वेळी आरोपींनी जी 2 नावं वापरून याआधी देखील काम केलेलं होतं परंतु भारतात आल्याच्या नंतर त्यांनी हे संपूर्ण नाव आहे ते देखील बदललेलं होतं। आता याच प्रकरणावरून राजकारण तापताना आपल्याला पाहायला मिळतंय, कारण हे सर्व थेट जो आरोप आहे तो केंद्र सरकारकडे केला जातोय। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मुंबईमध्ये असेल असे बेकायदेशीर बांगलादेशी मोठ्या प्रमाणात राहत असल्याची माहिती आहे, ती पोलिसांना मिळून देखील कारवाई होत नाहीये आणि अनुषंगाने असे जर बांगलादेशी येऊन मुंबईमध्ये राहत असतील तर या ठिकाणी जाना है उसको, जिधर जाना है उसको छोड़ देंगे। गलती हुई है? नहीं गलती क्या है कि इंक्वायरी है। फोटो वायरल किया था उसको आपने ये भी किया था कि सही है? ऐसा नहीं सर, वायरल आप लोगों ने किया, हमने नहीं किया था। वो फोटो तो वायरल आपने किया था। हमारा जो ऑथेंटिक काम रहता है हम पूछताछ तो करेंगे ना, जो सस्पेक्ट हमको लगेगा। हम एक ही टीम थोड़ी है, पूरे इंडिया में टीम रवाना हुई थी। तो ये इसको भी छोड़ रहे हैं क्या? हाँ छोड़ रहे हैं उसको जिधर जाना है उसको, जिधर जाना है उसको जाएगा। नहीं तो अभी आप कहाँ लेके जा रहे हैं इसको गाड़ी में? रेलवे स्टेशन पे छोड़ देंगे। ये तो पीछे से भी छोड़ सकते हैं। हाँ छोड़ रहे ना, अरे उसको जाने दो तो वो जिधर जाएगा उधर जाएगा। ट्रांजिट रिमांड है क्या इसका? नहीं ट्रांजिट नहीं। अरे वो आरोपी ने ट्रांजिट कैसे होगा? मुंबई तो लेके नहीं जा रहे हैं। नहीं मुंबई नहीं। आरोपी नहीं बोलो।
सैफ अली खानवरील हल्लेखोरासंदर्भात संशयिताला ताब्यात घेण्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे। याआधीही पोलिसांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिलेली आहे की हल्लेखोर बांगलादेशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता। सैफ अली खानवरील हल्लेखोर अटकेत आहे।